कुख्यात डॉन आणि मोस्ट वॉन्टेड अतिरेकी दाऊद इब्राहिमच्या मुंबईतल्या काही मालमत्तेचा नुकताच लिलाव झालाय। या लिलावाच्या निमित्तानं दाऊदचं कोकणातलं मुमके हे गाव पुन्हा चर्चेत आलंय। उमेदीच्या काळात दाऊद इब्राहिमनं मुमकेमध्ये आपलं साम्राज्य उभं करण्याचा प्रयत्न केला होता। या साम्राज्याचं नेमकं पुढे काय झालं, आता या साम्राज्याची नेमकी काय स्थिती आहे, पाहूयात एका स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून। मुंबईपासून अवघ्या 200 किलोमीटर अंतरावरती गाव। केवळ भारतच नाही तर अवघ्या जगातील तपास यंत्रणा ज्याच्या मागावर आहेत त्या कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचं गाव कसं असेल, तिथल्या लोकांना दाऊद विषयी काय वाटतंय, दाऊद किती वर्ष त्या गावात राहिला, 1993च्या बॉम्बस्फोटानंतर त्या गावातील लोकांच्या आयुष्यावर कोणता परिणाम झाला, असे एक ना अनेक प्रश्न या प्रवासादरम्यान मनात घोळत होते। मात्र आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य डोळ्याचं पारणं फेडणारं होतं। परशुरामाची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोकणातला हा खेड तालुका, निसर्गाचं वरदान लाभलेला हा तालुका जगाच्या नकाशावर पहिल्यांदा चर्चेत आला तो 1993 साली। विशेषतः मुमके या छोट्याशा गावामुळे तर हायतौबा झाली, कारण याच गावातील दाऊद इब्राहिम कासकरनं मुंबईत बॉम्बस्फोट मालिका घडवून आणली होती। त्यामुळे अवघ्या जगाची मुमके गावाकडे नजर गेली। खेडमध्ये प्रवेश केल्यानंतर 12 किलोमीटर अंतर कापलं की हे गाव येतं। जांभा दगडानं बांधलेली घरं, आंब्याच्या बागा, माडाची झाडं असं कोकणातल्या अन्य गावांप्रमाणेच इथलं वातावरण। मुमकेमध्ये प्रवेश केल्यानंतर गावाच्या वेशीवरच एक भग्नावस्थेत असलेला बंगला दृष्टीस पडतो। गेली 35 वर्ष हे बांधकाम गावाची ओळख बनलंय, कारण हा आहे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम कासकरचा भव्य बंगला। 1980 साली त्याचं बांधकाम सुरू झालं। हाजी मस्तान, करीम लाला हे स्मगलर्स कमजोर झाल्यानंतर मुंबई अंडरवर्ल्डमध्ये दाऊदची एंट्री झाली आणि तोच हा काळ होता। सोनं, चांदी, परदेशी इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि अंमली पदार्थांची तस्करी हा या टोळ्यांचा मुख्य धंदा होता। या धंद्यातून त्यांनी लाखोची कमाई केली होती आणि याच काळ्या पैशातून दाऊदनं तळमजला अधिक 2 मजले असा आलिशान बंगला आपल्या मुमके या गावात बांधला। 80च्या दशकात या बंगल्याचं बजेट 30 लाख रुपयांच्या घरात असल्याचं सांगितलं जातं। आजच्या काळाशी तुलना केली तर या बंगल्याची किंमत 30 ते 35 कोटी होते। पण या बंगल्याचं काम सुरू झालं आणि दाऊदचा मोठा भाऊ शाबीर इब्राहिम कासकरचा टोळी युद्धात खून झाला। त्यानंतर काही दिवसातच त्याची बहीण सईदाचा बंगल्यासमोरून वाहणाऱ्या जगबुडी नदीत अपघाती मृत्यू झाला। त्यामुळे दाऊदनं या घराचा नाद सोडून दिला। अनेक वेळा माझ्याकडे चौकशा आल्या, मग त्यांच्या त्या बिल्डिंगचा असेल की तुम्ही कर वसूल करता का, तर नाही, आम्ही अनेक वेळा त्यांच्या ह्याच्यावरती ती नोटीस ग्रामपंचायतीची पद्धत असते थकीत झाल्यानंतर ती केलेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे ती इमारत काहीतरी इन्कम टॅक्सच्या त्यांनी ती सील केलेली आहे। गेली 25 वर्ष दाऊद कुटुंबियांचा मुमकेशी संपर्क नसल्याचा दावा केला जातोय, पण काही गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार दाऊदची बहीण हसीना पारकर आणि काही कुटुंबीय साखरोल गावात होणाऱ्या उरुसाला आवर्जून हजेरी लावत असत। बाहेरून आलेले लोक जेव्हा दाऊदच्या कुटुंबियांविषयी किंवा त्याच्या या बंगल्याविषयी चौकशी करतात तेव्हा गावकरी त्याविषयी अधिक बोलणं टाळतात। या बंगल्याच्या माध्यमातून दाऊदला गावातील लोकांना आपलं वैभव दाखवायचं होतं। त्यामुळे त्यानं हा बंगला बांधला खरा, मात्र हा बंगला त्याच्या अपयशाची निशाणी बनला। भग्नावस्थेत असलेल्या या बंगल्याला जंगली वेली झाडांनी वेढलाय। बांधकाम अजून भक्कम असलं तरी आतून तो पोखरला गेलाय। दरवाजे खिडक्यांसाठी सागाच्या लाकडाचा वापर केला होता।
त्यामुळे त्या प्रेम जसाच्या तशा आहे आणि त्यावरचं नक्षीकामही अजून शाबूत आहे. भरपूर सूर्यप्रकाश यावा आणि हवाही खेळती राहावी याची विशेष काळजी घेण्यात आली. त्यामुळे या बंगल्यात आपल्याला दरवाजांसोबत अनेक खिडक्याही आढळतात. प्रशस्त दिवाणखाना, स्वयंपाकघर, शयनगृह अशा एकूण 30 खोल्या या बंगल्यात आहेत. या बंगल्याचं बांधकाम निरखून बघितलं तर स्वतःच्या सुरक्षेच्या दृष्टीनंही दाऊदनं या खोल्यांची रचना मुद्दामच गुंतागुंतीची ठेवली असावी असा तर्क सांगितला जातो. या बंगल्याची बांधणी अशा पद्धतीने करण्यात आली आहे की त्यातल्या प्रत्येक खोल्या या एकमेकांशी दरवाजांनी जोडल्या गेल्यात. त्यामुळे आपल्याला बंगल्यात अनेक दरवाजे आढळतात आणि या दरवाजांच्या साह्यानं आपल्याला दुसऱ्या खोलीत सहज प्रवेश करता येतो. दाऊदचा अंडरवर्ल्डमध्ये कितीही दबदबा असला तरी त्याच्या मुमके गावातील या बंगल्याच्या भिंतीवर लोकांनी मारलेले ओरखडे जणू दाऊदच्या साम्राज्यावर उमटले. बंगल्याच्या गच्चीवरून गावावर चौफेर नजर मारता येते. वेशीवरच बंगला असल्यानं गावात प्रवेश करताना दाऊदचा हा बंगला नजरेसमोर येतो. एक बंगला बने न्यारा, सर्वांच्याच आयुष्यात हे स्वप्न असतं. कधी काळी दाऊदनेही हे स्वप्न पाहिलं, मात्र ते पूर्ण होऊ शकलं नाही. कुटुंबियांच्या निधनामुळे दाऊदने हा बंगला अपशकुनी मानला आणि तो अर्धवट सोडून दिला. काही काळानं दाऊदनं देशाबाहेर पळ काढला आणि नंतरचा इतिहास सर्वांनाच ठाऊक आहे. मुमकेमध्ये दाऊदच्या नावावर वैयक्तिक मालमत्ता नाही, पण त्याची आई आमिनाबी शेख इब्राहिम कास्करच्या नावे 16 जमिनी असल्याच्या नोंदी तलाठी कार्यालयातल्या दप्तरात आहेत. इस्माईल अली कास्कर, महमूद अली कास्कर आणि महम्मद अली कास्कर हे दाऊदचे 3 चुलते. यापैकी दोघे मुमकेत असतात तर एक मुंबईत स्थायिक झालाय. चुलते आणि दाऊदच्या कुटुंबियांच्या एकूण 9 सामायिक जमिनी आहेत. मुमकेमध्ये दाऊद इब्राहिम कास्करच्या संपत्तीची काय नोंद आहे आणि सध्या या संपत्तीची काय स्थिती आहे याची माहिती आपण घेणार आहोत मुमकेच्या तलाठी विशाल चौगुले यांच्याकडून. तुम्ही सांगाल की नेमकी दाऊद इब्राहिम कास्कर याच्या नावावर मुमके गावात किती संपत्तीची नोंद आहे आणि त्याची सध्याची स्थिती काय आहे? सध्याच्या स्थितीत म्हटलं तर त्यांच्या आईच्या नावाने सगळी संपत्ती आहे. जी काय संपत्ती आहे एकूण 16 जमिनी आहेत. सर्वच्या सर्व आईच्या नावाच्या जमीन आहेत. त्याच्या वैयक्तिक नावाची जमीन एकही नाही. एक बंगला आहे, म्हणजे जुनं घर आहे ते आता सध्या पडलेलं आहे. बऱ्याच वर्षापूर्वीचं घर आहे ते देखील सील केलेलं आहे. हा त्याचा जमिनीचा 7 बार आहे, 181 नंबरचं. त्यातील 2 गुंठ्या जमिनीमध्ये घर आहे त्यांचं. बाकी जमिनीत कलमे वगैरे आहेत. हे जमीन सगळी सील केल्या, हस्तांतरणास बंदी घातलेली आहे. म्हणजे आपल्याकडं फेरफार आहेत 1995चा आणि 1998चा माननीय जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचे आदेश आहेत आणि टॅक्स ऑफिस कोल्हापूर यांचे देखील आदेश आहेत. त्या आदेशानुसार ही सर्व जमीन हस्तांतरणास बंदी घातलेली आहे. त्यामुळे ह्या जमिनीची विक्री होऊ शकत नाही. त्या जमिनीचा वारस तपास म्हणजे इतर नावं त्याच्यात कोणती लागू शकत नाही जोपर्यंत शासन तो बंदीचा शेरा काढत नाही तोपर्यंत. सामायिक जमिनी आहेत, काही स्वतंत्र जमिनी आहेत, काही सामायिक जमिनी आहेत. सामायिक जमिनी त्याचे चुलते आहेत, 3 चुलते आहेत. इस्माईल अली कास्कर, महमूद अली कास्कर आणि अहमद अली कास्कर. पैकी 2 चुलते त्यांचे इथंच राहतात. एक चुलते मुंबईला स्थायिक आहेत. आई देखील मुंबईला, म्हणजे ते सध्या मयत झाली. एवढी प्रॉपर्टी आहे. जी सामायिक जमीन आहे ती जमीन बाकी चुलते कसतात, काही जमीन त्यातली कसतात, काही अशीच पडीक जमीन आहे. सध्या स्टेटस असा आहे की त्यांच्यापैकी इथं कोण म्हणजे संपर्कात नाही, काय नाही. तो बंगला देखील सील केला आहे, पूर्ण पडित अवस्थेत आहे. अशा पद्धतीचं जमीन आहेत त्यांच्या. दाऊद इब्राहिमच्या नावे एकही जमीन नाही असं तुम्ही म्हणताय, पण त्याच्या कुटुंबियाच्या नावे आणि सामायिक संपत्ती असं स्वरूप नेमकं काय आहे? किती जमिनी आहेत ते? त्यांची स्वतंत्र खात्याची जमीन म्हटलं तर 16 जमीन आहेत एकूण, म्हणजे त्याच्या आईच्या नावची. आता आपला फेरफार सांगतोय त्यानुसार अमिनाबी इब्राहिम कास्कर यांच्या नावे दाखल एकूण 16 जमीन आहेत. आणि 337 नंबरचा फेरफार असं सांगतो स्वतंत्र म्हणजे काय की फक्त त्यांच्या एकट्याच्या कुटुंबापुरतं, म्हणजे जे दाऊद आहेत त्याचे आई वडील आणि त्यांचं. आता सध्या फक्त आईचंच नाव आहे, बाकी कुणाचंही नाव लागलेलं नाही, त्यांच्या भाऊ वगैरे कुणाचे नाव लागले नाही. आणि जी सामायिक जमीन आहे ती चुलत्यांची जमीन. त्यामध्ये एकूण ते 3 चुलते आणि त्यांची आई अहमद अली कास्कर, इस्माईल अली कास्कर आणि महमूद अली कास्कर आणि इब्राहिम अली कास्कर असे 4 भाऊ होते. पैकी इब्राहिम नंतर त्यांच्या आईचं नाव लागलं, म्हणजे ही सामायिक जमीन झाली. अशा जमिनी सामायिक म्हटलं तर मगाशी आपण पहिले 9 जमिनी होत्या तशा सामायिक जमिनी आणि एकूण त्याच्या 16 जमिनी. जो बंगला आहे, जे पडीक बांधकाम आहे, जे पूर्ण होऊ शकलेलं नाही,
त्याची सध्या काय स्थिती आहे, त्याच्यावर कारवाई झालेली आहे किंवा सील झालेला आहे तो बंगला, आता सध्या त्याचं काय स्टेटस आहे? सध्या तो भग्नावस्थेत आहे. म्हणजे सील झाला तो आय थिंक 94-95 सील झालेला आहे. पण सध्या तिथं काही नाही. पूर्ण बिल्डिंग पडलेली आहे. म्हणजे पूर्ण भग्नावस्था आहे. तिथं कोणी जात नाही, काही संपर्कच नाही, अशी ती जमीन आहे आता त्याची सध्या. घरपट्टी किंवा अन्य काही शुल्क असतील तर? हा विषय आता आमच्याकडे येत नाही. घरपट्टी हा ग्रामपंचायतचा विषय आहे. तो आपण नाही बसला. आपण फक्त जमिनीचा दस्त घेतो. तो जमिनीचा दस्त घेतला जातो. पण घरपट्टीचा विषय आपल्याला नाही. तो ग्रामसेवकांच्याकडे, त्यांच्याकडे काय रेकॉर्ड आहे ते तिथं बघावं लागेल. पण घरपट्टी माहिती नसावी तिथं. अंडरवर्ल्डच्या माध्यमातून कमावलेला पैसा दाऊदनं विविध व्यवसायात गुंतवला होता. खेड परिसरात दाऊदला आपलं साम्राज्य निर्माण करायचं होतं. खेडपासून काही अंतरावर लोटे गावात त्यानं एक जागा घेतली होती. तिथं त्याला एक पेट्रोल पंप सुरू करायचा होता. आज जी अवस्था दाऊदच्या बंगल्याची आहे तशीच या पेट्रोल पंपाची आहे. जागा वापरात नसली तरी पंपाच्या भिंतीवर काही जाहिरातींनी आसरा घेतलाय. मुंबई गोवा हायवेला लागून असलेल्या लोटे गावात आज या जमिनीची किंमत कोट्यवधीच्या घरात आहे. या जमिनीवर आलिशान पेट्रोल पंप थाटण्याचा दाऊद इब्राहिमचा प्रयत्न होता, मात्र त्याचा हा प्रयत्नही फोल ठरला. जगाच्या नकाशावर आज मुमकेची वेगळी ओळख असली तरी गावात हिंदू मुस्लिम एकोपा नांदताना दिसतो. मुमके हे मुस्लिम बहुल गाव, तसंच इतर समाजाचे लोक या गावात आहेत. गावाची रचना एकदम आयडियल आहे. गावाच्या मध्यभागी मशीद, त्या पलीकडे अंतुले मोहल्ला, अलीकडे दुदुके मोहल्ला, दुदुके मोहल्ल्याला लागून सालेकरवाडी, सालेकरवाडीच्या पुढे बौद्धवाडी आणि त्या पुढे थोड्या अंतरावर सुतारवाडी. 931 लोकसंख्येचं हे मुमके गाव. गावात कोणताही कार्यक्रम असो, सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन तो साजरा करतात. शेती आणि मासेमारी हे उपजीविकेचं प्रमुख साधन असलं तरी गावातील 99% युवा पिढी आज नोकरी धंद्यानिमित्तानं आखाती देशात बसली आहे. गावात राजकारणापेक्षा समाजकारणावर जास्त भर असल्यानं या गावाला तंटामुक्त गावाचा 1 लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला. तसंच स्वच्छतेच्या बाबतीतही गाव आघाडीवर असून हगणदारी मुक्त गावाचा पुरस्कार मुमकेनं पटकावलाय. अकबर दुदुके हे गावचे सरपंच आहेत. मुख्यत्वे शेतकरी असलेले दुदुके गेली 25 वर्ष राजकारणात आणि 15 वर्ष ते ग्रामपंचायतीमध्ये सक्रिय आहेत. त्यांचा शब्द गावात प्रमाण मानला जातो. जगाच्या नकाशावर एक वेगळी ओळख म्हणूनही बघितलं जातं की दाऊद इब्राहिम असाही जेव्हा मुमकेचा उल्लेख होतो तेव्हा दाऊद इब्राहिमचंही नाव जोडलं जातं, कारण मूळ गाव त्यांच्या कुटुंबियांचं हे आहे. निश्चितच खंत किंवा त्रास होत असेल जेव्हा ही ओळखही सांगितली जाते? नाही, आम्हाला तसं तुम्हाला सांगतो की आता एक फक्त त्यांचा जन्म तर इथं झालेला नाही आहे, पण त्यांचे वडील ह्या गावातले, त्यांचा हा गाव मूळचा. पण त्यांच्यापासून आम्हाला त्रास म्हणजे कसं आहे की कधीतरी वेगळ्या नजरेने आम्हाला बघितलं जातं. शासकीय कामात जरी गेलो तरी त्या पद्धतीने थोडं वेगळ्या अँगलनी बघितला जातो. थोडंसं अडचण होते कुठं, नाही असं नाही, पण त्या माणसामुळं आम्हाला कुठला त्रास नाही किंवा त्याच्यामुळं आमच्या गावाचा कुठला विकास झाला किंवा काय असा अजिबात काही संबंध नाही आहे. काडी मात्र त्या याची काही संबंध आमचा नाही आहे. मुमकेची एक वेगळी बाजू आहे. दाऊद इब्राहिमशी संबंध जोडला जातो कारण त्याचं मूळ गाव आहे आणि या गावाच्या शेजारीच अगदी तुमचं शिरसी हे गाव आहे. तुम्ही कसं पाहताय एकूण या सगळ्या प्रकरणाकडे, किंवा ज्यावेळेस असा उल्लेख होतो त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं? नाही बघा, काय माहिती, दाऊदचा उल्लेख जिथे होतो काय ते दाऊद पासून आमच्या आजूबाजूला ह्या तालुक्याला काहीच तकलीफ नाही. कधी त्याचं असं हे नाही की बा कुणाला त्रास आहे काय का, कधीही त्यांच्यापासून आम्हाला काय हे नाही. आता वरचे काम जे आहे तिकडं काय करतात काय नाही ते त्यांचं त्यांना. कसं आहे की एक काळी बाजू आहे असं म्हटलं जातं, थोडीशी गोरी. बघा, मुमक्यातले असे मुमक्यात सर्व लोक चांगले लोक आहेत आणि दाऊद भाई हे पण चांगले गावाच्यासाठी तर चांगलेच आहेत. म्हणजे असं काही गावात काही त्यांनी काही गडबडी कधी केलेला नाही. बॉम्बेला काय झालं काय नाही हे त्यांचे माहिती आहे आणि गव्हर्नमेंटला माहिती आहे काय, पण गावातले तिथे लोक चांगले आहेत आणि तिथं पण अशी काही गडबड सरबड कधी होत नाही गावामध्ये. पण नाही, एकूण म्हणजे ज्यावेळेस असं काही होतं किंवा तपास यंत्रणा येतात, खूप चौकशी होते, त्यावेळेस जगाच्या नकाशावर थोडंसं एक बदनामी किंवा या गावाचा दाऊदशी संबंध आहे, त्यावेळेस असं थोडंसं दुःख किंवा खंत असं वाटतं? नाही, आम्हाला काय वाटत नाही. कारण काय त्याच्यापासून नाव
नाव पण होते ना, आज मुमका नाव जे बोर्डार आले आज म्हणजे सर्व देशात मुमका नाव आलं ते त्याच्यासाठी कधी बेसासाठी पण होतो आणि कधी वाईटासाठी होतो. मुमका जे ओळखलं जातं ते त्याच्याच नावाने ओळखलं जातं. दाऊद इब्राहिमच्या कृत्यांमुळे मुमकेनं काय कमावलं आणि काय गमावलं हे गावातील प्रत्येकाला माहिती आहे. मात्र या साऱ्या अनुभवातून गाव हळूहळू बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. पण जेव्हा दाऊद इब्राहिम कासकरचा उल्लेख होतो तेव्हा जुन्या आठवणी ताज्या होणारच. मुमके गाव तसंच चांगलं, पण दाऊद इब्राहिमच्या कुकृत्यांमुळे बदनामीला टांगलं असंच म्हणता येईल. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, खेड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.